तीव्र पाणीटंचाईचा केवळ नागरिकांनाच नाही तर फळबागांना मोठा फटका बसतोय। अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील फळबागांना अक्षरशः टँकरनं पाणी देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। कोळगाव पांढरेवाडी येथील विश्वनाथ लगड या शेतकऱ्यांची 3 एकर संत्रा बाग आहे। गेल्या 1.5 महिन्यापासून त्यांनी आपली फळबाग वाचवण्यासाठी जवळपास 1 लाख रुपयांचं पाणी विकत घेतलं टँकरद्वारे। जोवर पाऊस येत नाही तोवर ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते। अशातच कुकडी प्रकल्पाचं आवर्तन लांबल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत जर पाहिलं तर ह्या वेळेस पाण्याचा तुटवडा आहे। तरी आम्ही 1.5 लाख रुपयाचं 1.5 महिन्यापासून पाणी टँकरने घालीत आहे। अजून 1 लाखाचं तरी पाणी लागणार आहे। यावर्षी परिसरामध्ये उष्णतेची लाट तीव्र आहे सगळीकडेच, त्यामुळे पाणी खाली पाणीच राहिलेलं नाही। विहिरी आटलेल्या आहेत, बोर आटलेले आहेत, त्यामुळे थोडंसं शेतकरी अडचणीत आलेले आहेत आणि मग टँकरचा खर्च त्यांना पेलवत नाही आणि मग होणारा नफा त्यातून सगळे पैसे टँकरला त्या ठिकाणी द्यावे लागतात। मग शेतकरी त्या ठिकाणी अडचणीत चाललेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।